आदिवासी, ग्रामीण आणि डोंगराळ भागाचा विकास होत नाही म्हणून ठाणे जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं. पालघर जिल्हा वेगळा झाला. मात्र तरी सुद्धा जव्हार सारखा भाग अजूनही अविकसित आहे. जव्हार शहरामध्ये पाणी टंचाई आहे, कार्यालयांची वानवा आहे, अधिकारी नाही आहेत, अशा अनेक समस्या आहेत. आणि या समस्यांसंदर्भात बोलण्यासाठी मी माझ्या स्टुडिओमध्ये आता विनीत मुकणे हे तिथले स्थानिक समाजसेवक आहेत आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आहेत, त्यांना बोलवले. आपण त्यांच्याशीच चर्चा करूया. विनीतजी, तुमचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी खूप जवळचे संबंध आहेत, तुम्ही त्यांचे खासम खास आहात. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांचेही तुम्ही जवळचे आहात. तुम्ही जव्हार शहराचे सुपुत्र आहात. जव्हार शहरासाठी तुम्ही नेमकं काय करू शकता? कारण जव्हारमध्ये पाणी टंचाई आहे. जेव्हा आपण विकासाच्या गप्पा मारतो, पर्यटन विकास होईल असं सांगतो, त्यावेळेस नेमकी पाण्याची व्यवस्था ही कशा पद्धतीने केलेली आहे आणि इतर ज्या योजना आहेत त्या कशा पद्धतीने राबवणार आहात? खरं तर पाण्याचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी मागे तत्कालीन आपले या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सततच्या पाठपुराव्यानंतर साहेबांनी जव्हारला पाणी पुरवठ्याची योजना दिली. साहेबांनी जव्हारला जेव्हा पाणी पुरवठा योजना दिली त्यावेळेस साहेबांसमोर मी असा प्रश्न निर्माण केला की साहेब, 1965 नंतर या गावातली जी जुनी पाईपलाईन आहे, जी फक्त त्या राजांनी 3000 लोकांपर्यंत ही पाईपलाईन जाईल म्हणून ही जुनी पाईपलाईन योजना अस्तित्वात होती, पण आता त्याच्यावर ना साहेब 2500 लोकांना आपण कनेक्शन दिलेलं आहे. त्यामुळे या जुन्या पाईपलाईनवर खूप ताण निर्माण होतो आणि त्यामुळे जव्हारच्या ग्रामीण भागात असू दे किंवा शहरी भागामध्ये असू, जेणेकरून शहरी भागामध्ये काही वार्ड आहेत किंवा काही प्रभाग आहेत तिथे सातत्याने पाणी टंचाईला सामोरं जायला लागायचं. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन खासदार, आमदार या सर्वांच्या सहमतीने या सर्वांना सोबत घेऊन आम्ही जव्हारला नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली. कालांतराने या योजनेसाठी आम्हाला 10 टँक उभे करायला लागणार होते आणि नवीन आज आपण 20व्या शतकात आहोत, त्यामुळे आपल्याला इथे एअरवॉल अशा प्रकारचे खूप सारे अडचणींवर मात देऊन आपल्याला ही योजना पूर्णत्वास न्यायची आहे. त्यामुळे आता गेल्या 3 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत खासदार राजेंद्रजी गावित, या जिल्ह्याचे कलेक्टर, SP या सगळ्यांच्या उपस्थितीने आपण जव्हारच्या पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण केलं. परंतु लोकार्पण करत असताना आपल्याला त्या 10 टँक मधून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रभागाला पाणी गेलं पाहिजे. हे पाणी जर आपण देऊ शकलो तर जव्हार सारख्या आपल्या शहराची जी समस्या आहे ती आपण मिटवू शकतो. आणि आजपर्यंत मला माझ्या माहितीप्रमाणे जव्हारमध्ये गेल्या 100 वर्षानंतर पाणी पुरवठा योजना दिल्याचं पहिलं सरकार हे फडणवीस साहेबांचं सरकार होतं, खडखड धरण. आणि आता या धरणातून आपल्याला विविध प्रकारचे अग्रीमेंट असतात. जसं आपल्याला पाणी आता देणारा जे विभाग आहे ते जलसंपदा विभाग आहे. नगर परिषद जलसंपदा विभागाचं एक अग्रीमेंट असतं, एक करार असतो. त्या कराराप्रमाणे ते आपल्याला पाणी देत असतात. ते पाणी नगरपालिका आपल्याला काही पैशाने ते पाणी विकत देतं. हे सगळे जे अडथळे होते ते पार करून आता आपण जवळजवळ 2500 कनेक्शन देण्यासाठी आपलं पाऊल आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आपण पुढच्या दिशेने वाटचाल करत आहोत. येत्या काही दिवसात जव्हार मधला हा पाणी प्रश्न आहे हा 100% निकाली निघेल. त्याचप्रमाणे जव्हारचा आपण सर्वांगीण विकास करत असताना जव्हारला तत्कालीन राजे आपले पहिले फ्लाईट लेफ्टनंट यशवंतराव मुकणे हे असताना, यशवंतराव मुकणे राजे असताना त्यांनी आपल्याला जव्हारच्या रेस्ट हाऊस असू दे, जिल्हाधिकारी कार्यालय असू दे, जव्हारचा दवाखाना असू दे, जव्हारचं वाचनालय असू दे, असे बरेच जे कार्यालय ते आपल्याला राजांनी दिलं होतं.
पण त्यानंतर 100 वर्षात आपण काही त्याचं प्रगती करू शकत नव्हतो. म्हणून 2017-18 साली तत्कालीन कार्यकारी अभियंता राहुल वसेकर यांनी कुठल्याही स्ट्रक्चरला हात न लावता जव्हारला नवीन विश्रामगृह निर्माण केलं आणि आता त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आपण हळूहळू करून जव्हारचा विकास करत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण विश्रामगृह केलं, पाणी पुरवठा योजना केली. आता जव्हारला आपल्याला अजून पुढे नेण्यासाठी आपल्याला बऱ्याच योजना करायच्या आहेत. त्या एका पाठोपाठ एक योजना करताना लागणारा जो पाठपुरावा आहे किंवा लागणारे जे प्रयत्न आहे ते काही अंशी प्रयत्न आपल्या भागातून होणं गरजेचं आहे. तहसीलदार कार्यालय, तहसील कार्यालयाचं पण राजांनी दिलेलं कार्यालय होतं, त्याचं पण आपण आता लोकार्पण केलं. नुकतंच पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालंय. अशा बरेच कार्यालय असू दे किंवा ज्या लोकांचे प्रश्न आहेत ते घेऊन आपण अनेक प्रकारचे प्रकल्प जव्हारमध्ये आणू आणि जव्हार तालुक्याला पालघर जिल्ह्याची कुठलीही वानवा भासू देणार नाही अशा प्रकारचं काम आपण या तालुक्यात उभं करू आणि या भागातल्या दारिद्र्य असू दे, या भागातलं स्थलांतरित, हे सगळं रोखण्यासाठी आपण खासदार, हे येणारे युती सरकार आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींना जो विकसित भारत करण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण जव्हार पासून पहिला विकसित भारत कसा करता येईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू. प्रेक्षको, सरकारमधील संबंधांचा जो फायदा कसा घेतला जातो आणि कशा प्रकारे आपल्या भागाचा विकास केला जातो याचं उत्तम उदाहरण विनीत मुकणे यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय की लवकरच जव्हारच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळेल.